बापडेकर साहेब नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा वेलमोगरगाव या शाखेच्या वतीने यावर्षी आपण घरगुती गणपती सजावट स्पर्धा आपण आयोजन केली आणि त्यामध्ये आपल्यासारख्या थोर व्यक्तीने सहभाग घेतला. त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीने शाब्दिक सुमनाने आभार मानतो. आणि आपण जी केलेली सजावट अतिशय जरी थोडकी जरी असली तरी ह्यातून मला वाटतं की तुमच्यासारख्या व्यक्तींना बरंच काही सांगावंसं वाटतंय असं आम्हाला दिसतं. त्या अनुषंगाने जरा तुम्ही आम्हाला थोडक्या शब्दामध्ये काय सांगू इच्छिता जरा आपण बोललात तर बरं होईल. धन्यवाद शिवसेना. आज या ठिकाणी मला पार्टिसिपेट करायचं तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आमच्याकडे बापडेकरांचा चिंतामणी हा जेव्हा विराजमान होतो तेव्हा आमची चिंता बाप्पाला बसवल्यानंतर पूर्ण मिटते. कारण ह्याच्यातूनच आम्हाला खूप वेळा ह्या आमच्या चिंतामणीने आम्हाला चिंतामुक्त केलेलं आहे. त्याचबरोबर जो मागे विठुरायांचा मी फोटो लावलाय तो एक भक्ती संप्रदाय म्हणून गावामध्ये खूप मोठा एक वर्ग आहे. त्या अनुषंगाने मी ते विठुरायांचा मी फोटो लावलेला आहे. त्याच्याबरोबर विठुरायाच्या कानामध्ये जे कर्णकुंडले घातले ते माशाचे दाखवलेले आहेत. ओके हो नक्कीच. हा तर त्या माशाचा अर्थ असा होतो मी मुद्दामून ते बोर्ड केलाय. त्या माशाचा अर्थ होतो की एका कोळ्याने भगवंतावर प्रसन्न होऊन त्यांना त्याच्याकडे जे होतं जे त्याच्याकडे नैवेद्यासाठी तर त्यांना विठुरायाला अर्पण केलं होतं. पण विठुरायाने पण त्यांच्याकडे म्हणजे कोणा लहान मोठा नसून त्यांच्या दरबारामध्ये त्याचा त्यांनी स्वीकार केला होता त्या माशाचा. मग ते मासे त्यांनी स्वतःच्या कर्णकुंडला म्हणून कानात घातले होते असं त्याचा उल्लेख होतो. सामाजिक संदेश हाच आहे याच्यामधून की भगवंताच्या दरबारामध्ये लहान थोर उच्च नीच असा कोणीच नसून आपण सगळे एक समान आहोत असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मी हा सीन बनवलेला आहे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे माझ्या अशा म्हणजे काही हे नाही आहे, वेगळं काही नाही. नाही नक्कीच साहेब. मी सुरुवातीलाच म्हटलं की अतिशय आपण सोप्या पद्धतीने हे मकर जरी बनवलेलं असलं तर त्यातून बरंच काही आपल्याला सांगायचं असं आम्हाला दिसलं आणि ते नक्कीच तुम्ही ते बोलून दाखवलात की जसं की आमच्या घरचा चिंतामणी आम्ही आणला की आमच्या सर्वांची चिंता दूर होते. त्याच पद्धतीने तुम्ही पाठीमागे एक पांडुरंगाचं अगदी अतिशय मोठ्या पद्धतीने जो सीन दाखवला त्यातून तुम्ही लोकांना संबोधित केलात की नेमकी भगवंताच्या कानामध्ये माशाची कुंडलं का असतात. तर त्याचं हे असं पद्धतीने आपण केले सजावट याचा आपल्या थोडक्यामध्ये आम्हाला तुम्ही वर्णन शब्दात सांगितलं. त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या पक्षाच्या वतीने तुमचा आम्ही शाब्दिक आभार मानतो. आणि तुमच्या मनातील असलेल्या सर्व तुमच्या कुटुंबियांच्या मनामध्ये सर्व इच्छा आकांक्षा चिंतामणीने पांडुरंग पूर्ण करो ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तुम्ही दिलेली आम्हाला मुलाखत अशी आम्ही जपून ठेवू आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन आम्ही थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार. आपण यावर्षी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून यावर्षी आपण या आपल्या छोटेखाणी जे काय आपण हे स्पर्धा आयोजन केले आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला आहेत आणि आपण अतिशय सुंदर हा देखावा आपल्यासमोर आपण सादर केलेला आहे दाखवलेला आहे. तर ह्यातून आपल्याला नेमकं आपण संदेश काय सांगू शकता की हा जो तुम्ही जो काय हा देखावा केलेला आहे यातून आपण समाजाला एक प्रकारे काय सांगू इच्छिता जरा थोडक्यामध्ये तुमच्या हिशोबातून सांगा. आणि त्याचबरोबर की तुम्ही जो देखावा उभा केला आहे ह्याला तुम्ही काय काय सामान वापरलं, कशा पद्धतीने सामान वापरलं तर थोडक्यामध्ये सांगितलं तर खूप बरं पाहिजे. एक विशेष म्हणून तुम्हाला सांगतो ते आपण जे इथे आहोत ना ते आपण दरवाजा उघडून जो पूर्ण मुंबई फिरतोय त्या छत्रपती महाराजांचा नक्कीच नक्कीच. आणि म्हटलं जे आम्ही फक्त 12 घंट्यामध्ये केलं आहे. कारण मुंबईवरून आम्हाला तुमची साफसफाई करून गणपती आणून आम्ही 12 घंट्यामध्ये पूर्ण रात्री 1 वाजेपर्यंत करून आम्ही प्रवेशद्वार किल्ल्याच्यामुळे एक तुमच्यासमोर एक साध्य केलं आहे. म्हणजे जेणेकरून की आज आपण जो काही हिंदू धर्म जो आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे मुलं आहे याची आपल्याला आपली त्या हिंदू मोकळे असून दरवाजे उघडे असून आपले आईवडील जर वयस्कर असले तरी ते आपण जे बिंदास आपण मुंबईमध्ये फिरतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत आहे. ठीक आहे. धन्यवाद. 2 शब्दामध्ये आपण आपली मुलाखत दिलात त्याबद्दल तुमच्या आम्ही संघटनेच्या वतीने आम्ही पक्षाच्या वतीने आभार मानतो. आणि गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.
हार्दिक स्वागत करतो आणि यावर्षी आपल्या वेळमोळ गावात आपण आपली सदर स्पर्धा आयोजित केली आणि ह्याच्यामध्ये आपण भाग घेतला. तर आम्हाला तुम्ही थोडक्यात एक सांगू शकाल का की आपण जे काय तुमचा देखावा निर्माण केलेला आहे आणि नेमका आपण कशा पद्धतीने उभारला आहे, जरा याची थोडक्यात माहिती द्या. देखावा म्हणजे आपण जे काय आपल्या जवळपास ज्या वस्तू भेटतात, म्हणजे म्हणा एखादं झाड असेल म्हणजे ते वापरलं असेल, त्या झाडाचा आम्ही इथे पुरेपूर वापर केलेला आहे. त्याच्यानंतर जे आपल्याला लागतात ते गोंडपाडे वगैरे आपण बोलतो ते त्याच्यानंतर सुद्धा अशा सामग्री वगैरे घेऊन हे रेखांकन आम्ही केलेलं आहे. अच्छा, म्हणजे जे काय तुम्ही डोंगर आपल्या जे काय दिसत आहे ते तुम्ही खाली म्हणजे कोणते मार्गन वगैरे आणि ह्याच्या सहाय्याने तुम्ही ते उभारलेलं आहे. बाकी याच्यामध्ये काय ॲडिशनल काय आम्ही जास्त काय वापरलेलं नाही. बाकीच्या नैसर्गिक म्हणजे ज्या काय आपल्या आजूबाजूला गोष्टी आहेत त्याचाच आम्ही त्याच्यामध्ये चांगला वापर केला. म्हणजे एकंदरीत साहेब तुमच्या विचारातून किंवा रेखातून मला हे मांडायचं की आपल्या भागामध्ये आपण कोकणात राहतो, खेडेगावात राहतो, तोच समजा आपण देखावा आता त्या तरुण पिढीला बघता यावा म्हणून सोप्या पद्धतीने दाखल केला. तरी तुम्ही आमच्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावर तुमचं पुन्हा एकदा आम्ही अधिक स्वागत करतो. आणि तुझ्या घेऊन घेऊ आता बापडेकर साहेब नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा वेलमोगरगाव या शाखेच्या वतीने आपण यावर्षी गावामध्ये आपल्या छोटेखानी गणपतीच्या स्पर्धा आपल्या खेडेगावातल्या आपण आयोजन केलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण सहभागी झालात. आणि आम्ही आपल्याकडे आल्यानंतर आपला जो देखावा बघितला हा अतिशय म्हणतात की बघण्यासारखा असा वाटला आम्हाला. तर नेमकं ही संकल्पना तुम्हाला सुचली कशी काय आणि नेमकं तुम्हाला यातून एक समाजाला संदेश काय तुम्ही देऊ इच्छिता जर थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. समाजाला संदेश द्यायचा म्हणजे हा आम्ही जो देखावा बनवलेला आहे तर हा सर कापडाचा आहे, पूर्ण कापड आहे आणि हे शेत आहे आणि हे आपण शेतामध्ये आजूबाजूला गवत असणार आहे. शिवाय एका बाजूने गंगा वाहते असं एक पाणी पाठ दाखवलं आहे पाण्याचं, शेतामध्ये पाणी येते असं दाखवलं सर. म्हणजे तुम्हाला थोडक्यात हे सांगायचं आहे की पर्यावरणाचं संतुलन राखून की आपल्या एक शेतकऱ्यांचा गणपती किंवा म्हणतात ना की शेतातून आपण म्हणतो की आपली जे काय ही मायभूमी शेती म्हणजे हे आपले सर्व संवर्धन त्यातून हा आपला बाप्पा तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आम्ही शेती करून हा सण साजरा करतो आणि गणपतीचं सगळ्यांनी दर्शन घ्यावं आणि आमच्याकडून पण सगळ्यांना शुभेच्छा गणपतीच्या. तर धन्यवाद साहेब. आमच्या पक्षाच्या वतीने आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे अशी आम्ही या देवाचरणी बापाचरणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद. बापडेकर साहेब नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा शिवसेना वेलमोगरगाव या शाखेच्या वतीने आपल्याकडे यावर्षी आपले घरगुती सजा स्पर्धा आपण आयोजन केली आणि त्याच्यामध्ये आपण उत्स्फूर्तपणे असा भाग घेतला. त्यामुळं सर्वप्रथम शाखेच्या वतीने आपलं आम्ही शाब्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. आणि आपल्या इथं आल्यावर आम्हाला ते पाहायला मिळालं की आपण सांगितलं की जो आपला मेन लोगो आहे की कष्टाची मुंबई. तर साहेब आपण जरा थोडक्यात सांगाल का की नेमकं आपल्याला यातून संदेश लोकांना काय द्यायचा आहे आणि तुम्ही कष्टाची मुंबई हा तुम्ही जो काय जो सर्व डायग्राम उभा केला आहे आणि हा तुम्ही ह्याच्यासाठी काय साधन वापरलं आणि यातून नेमका संदेश आपण काय देणार आहोत जरा थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. लोक मेहनत करतात मुंबईमध्ये म्हणून मुंबईमध्ये तेवढा पैसा जमा होतो म्हणून मुंबई आपली जास्त नावावर आहे.
आणि आपल्या इथे नेमकं जास्त करून बघायला भेटतं की सर्वसामान्य माणसं म्हणजे जसं की म्हणजे गावचा शेतकरी असेल, मग मुंबईचा डब्यावाला असेल किंवा समजा एक मच्छीमार खोलीवाला असेल, असे आपले एक सर्वसामान्य माणसं की जेणेकरून सर्वसामान्यातून समजा मुंबई ही उपजीविका चालते. म्हणजे हा यातून आपला संदेश द्यायचा आपला हेतू आहे. अतिशय सुंदर असा आपला हेतू. आणि आपण आमच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपल्या संघटनेच्या वतीने आपले शाब्दिक आभार मानतो आणि धन्यवाद. सांडम साहेब नमस्कार. सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा वेल मोगरगाव या शाखेच्या वतीने आपल्या गावामध्ये प्रथमच आपण घरगुती गणेश उत्सव आणि आपण समजा केलेले घरगुती मकर याची सजावट स्पर्धा आपल्या गावाने यावर्षी घेतलेली आहे. आणि त्यामध्ये आपण घेतलेला सहभाग आणि आपण असं बनवलेलं हे सुंदर असं मकर. तर थोडक्यातमध्ये आपलं जरा नाव पूर्ण आणि आपण बनवलेली ही जे काय वास्तू आहे अतिशय सुंदर देखावा, तर याचं आम्हाला थोडक्यामध्ये जरा सांगा, वर्णन सांगा. अच्छा, धन्यवाद. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की ही प्रथा राबवल्याबद्दल. आणि माझे नाव मंगेश सखाराम सांडम. हे गणपतीचे डेकोरेशन हे जे आपल्या आजूबाजूला जे मिळणार आहे हे नारळीची पानं, पाठीमागे केळीची पानं असे सोप्या पद्धतीमध्ये किंवा कमी खर्चामध्ये हे वापरण्यात येऊन निसर्गाचं पण संवर्धन करून हे डेकोरेशन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही आपल्याच आजूबाजूला भेटणाऱ्या ज्या काही वस्तू झाडांपासून यांचं कशा पद्धतीने आपल्याला वापरून आपल्याला सुशोभित असं म्हणजे मकर कसं करता येईल हे आपण प्रतिष्ठित केलं आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचं संतुलन राखण्याचा आपण प्रयत्न केला आहे. तर सांडम साहेब सर्वात आधी खरोखर की तुमचा पुन्हा एकदा मी आभार करतो आमच्या पक्षाच्या वतीने की आपण आमच्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात, त्याच्यामुळं आमची स्पर्धा ही अधिक उंचावती झाली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आमच्या सर्व शाखेच्या वतीने तुमचा मी शाब्दिक असे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोकण घरगुती गणपती सजावट त्या ठिकाणी स्पर्धेचं आपलं त्या ठिकाणी आपण गणपती बघायला आलो आहे. ते भाऊ आणि जे सुंदर डेकोरेशन केलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 शब्द बोला असेल त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी अविनाश सीताराम मटकर, मुक्काम पोस्ट वेळ सडेवाडी. गणपती डेकोरेशनबद्दल जर सांगायचं झालं तर काय बनवायचं हे मोठं हे होतं. त्यामुळं मिसेस बोलली की आपण वारकरी थीम बनवला आहे. मग यूट्यूबवरती सर्च केलं, त्याच्यानंतर आम्हाला हे भेटलं. अच्छा, मग हा देखावा आणि तिकडनं ऑनलाईन मागवला. आता ह्याच्याबरोबर आणखी काहीतरी पाहिजे म्हणून मग आम्ही मंदिर बनवलं आणि मिसेसनी बैलगाडी बनवली. असं मग हा असा रस्ता वगैरे व्यवस्थित असा देखावा हे केलं आणि मांडली आली. हो, आणि मग वडील बोलले की फिरतं रिंगण पण आपण करूया त्याच्यात. मग ते बोलले, मग ते बाबांनी बनवलं. मग ते फिरतं रिंगण पण ते त्याच्यामध्ये ॲड केलं आम्ही. चला बोला पुंडलिक श्री महाराज गणपती बाप्पा मंगल मूर्ती. म्हणजे सगळ्या सहकुटुंब सहकार्य याच्यामध्ये सगळं योगदान आहे. गणपती बघून असं वाटलं की घेऊन जाऊया.
शिवसेना पक्षाच्या वतीने शाखा वेळ मोगरगावच्या वतीने गणेश सजावट स्पर्धांचं आयोजन केलं असता आपण या स्पर्धांमध्ये भाग घेतला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि आपण या ठिकाणी जो आज देखावा केला तो कोणता आहे? हे आता तुम्ही जे मटेरियल वापरलं बनवण्यासाठी ते कोणतं आहे, कोणत्या पद्धतीने? हा देखावा बनवण्याचं मागचं कारण काय? कारण विशेष नाही, पण तसंच आपलं गणपतीच्या म्हणजे काहीतरी असावं म्हणून राज्यशाही थाट आमच्या गणपतीचा होता, तर म्हटलं तसंच काहीतरी देखावं करू. म्हणजे तुम्हाला तर म्हणजे यातून तर हे तर दर्शवायचं नाही ना की सोन्याची जेजुरी म्हटले की सोन्याची ज्या जेजुरीच्या पायऱ्या आहेत यांचं आपल्या या जगतामध्ये त्या पायऱ्यांचं खूप अत्यंत म्हणजे जोपासलं जातं त्यांचं महत्त्व. तर तुम्हाला त्यातून कदाचित मला हा तर संदेश मला द्यायचा नाही ना. ठीक आहे, आपण या आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलात आणि अतिशय चांगला असा सुंदर असा डोळ्याला भावणारा असा आपण सुबक असा बनवलात. त्याबद्दल आमच्या संपूर्ण पक्षाच्या वतीने आम्ही आपलं स्वागत करतो. धन्यवाद. गाडे मंडळी नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने वेळ मोगरगाव येथे यावर्षी आयोजित केलेली जे काय म्हणजे स्पर्धा आहे घरगुती सजावट स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला. त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. तरी तुम्ही जो बनवलेला हा सुंदर देखावा आपण जरा सांगू शकाल का की आपल्याला ह्या देखाव्यातून की नेमका लोकांना काय संदेश द्यायचा आहे? म्हणजे थोडक्यामध्ये जे म्हणतात ना की ऑपरेशन सिंदूर असो किंवा समजा आणि कुठली समजा की समजा आपल्या भारताप्रती समजा बाकीच्या देशातून होणारे हल्ले आणि त्यांच्याप्रती आपली भारत जी काय सेना आहे हे कशा पद्धतीने समोरच्या देशाला एक म्हणतात की टॅक्चर पद्धतीने अटॅक करून आपल्याला संरक्षण करते आणि आपल्या त्यांच्या संरक्षणामुळे आपण सर्व जीवित आहोत की यातून आपल्याला हा थोडक्यात जनतेला संदेश द्यायचा आहे. ठीक आहे, आपण सहभाग घेऊन अतिशय सुंदर असा हा देखावा निर्माण केला. त्याबद्दल आमच्या संघटनेच्या वतीने पक्षाच्या वतीने आमचं आपलं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. ते वरती ना ब्लू लाईट पाहिजे. दत्ताराम शिगम आपले शाखा प्रमुख वेळ मोगरगावचे शाखा प्रमुख दत्ताराम शिगम यांच्या घरी आले. यांच्या इथे गणपती उत्सवानिमित्त खूप पर्यावरणपूरक एक देखावा बनवलेला आहे. त्यांचं कशा प्रकारे काय बनवलंय ते मार्गदर्शन करतील आम्हाला यांचे सुपुत्र. बोला. नमस्कार, मी केतन शिगम. तर आज आम्ही पर्यावरणाला कोणती हानी होणार नाही अशा प्रकारे असं मकर सजावट केलेली आहे.
आणि पर्यावरणाला कोणताही धोका पोचणार नाही याची सुद्धा काळजी घेतलेली आहे. आणि पर्यावरणपूरक हा देखावा बनवलेला आहे. साहेब तुम्ही सांगू शकाल का हे तुम्ही जे डोंगरदऱ्या उभ्या केल्या आहेत ह्यांचं तुम्ही काय वापरलं आहे यासाठी? म्हणजे तुम्ही म्हणताय की तुम्ही तुमचा एका संदेश देऊ इच्छित आहे की बाबा आम्ही पर्यावरणपूरक देखावा बनवला आहे. तुम्ही जे काय डोंगरदऱ्या वगैरे बनवलं तुम्ही काय वापर केला आहे? डोंगर बनवण्यासाठी कंपाऊंड असतं ना, बारदान वगैरे बोलतात, तर ते टाकलेलं आहे. खालती काट्या लावले त्याच्यावरती ठेवलेले आहे. त्याच्यावरती पीओपी मारलेले पुट्टी वगैरे. म्हणजे जसं की पीओपी म्हणजे पाण्यामध्ये आपण जेव्हा सोडले तर तिथं म्हणजे पाणी होऊन म्हणजे ठीक आहे, म्हणजे जेणेकरून कुठलाही गाळ कचरा त्यातून साचणार नाही असं तुम्हाला म्हणायचं. आणि तिथं तुम्ही मला वाटतं असं संदेश दिला आहे की गाळ कचरा वगैरे समजा प्लास्टिक वगैरे समजा शक्यतो पाण्यामध्ये टाकून नका. म्हणजे एक तुमच्या पद्धतीने तुम्ही चांगला संदेश देण्याचा खरोखर चांगला प्रयत्न केला आहे. तरी पुन्हा एकदा आम्ही वेळ गोरगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तुमचा आम्ही आमच्या सहभागामध्ये तुम्ही सभा घेतलात सर्वांच्या वतीने तुमचे मी पुन्हा एकदा शाब्दिक आभार मानतो आणि याच्यात थांबतो. अभिनंदन. हे तुमच्यात नाही राहणार, आम्हाला देणार ना व्हिडिओ. युट्यूब घ्या बरोबर.